कर्नाटक राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा म्हणजेच के-सेट 2025 येत्या 2 नोव्हेंबर रोजी होणार असून यंदा परीक्षेतून मराठी विषय वगळण्यात आला आहे। या निर्णयाविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यंदा के-सेट परीक्षेत विज्ञानशास्त्र, कन्नड, अर्थशास्त्र, इंग्रजी, राज्यशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, भूगोल, हिंदी, कायदा, शिक्षण, समाजकार्य आदी 33 विषयांचे समावेश करण्यात आले आहे। मात्र पूर्वी समाविष्ट असलेले मराठी विषय यावर्षी वगळण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। बेळगाव, धारवाड, गुलबर्गा, बिदर आदी विद्यापीठांमध्ये आजही 1500हून अधिक विद्यार्थी मराठी विषयात MA शिक्षण घेत आहेत। मात्र के-सेट मधून विषय वगळल्याने भविष्यात प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे। युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत शिरस्तेदार फैजी यांना निवेदन दिले। मी कुठंच नसतो तो थोडा जवान होते अंकुशच्या मागे जाऊन बरोबर आता आला पोटा यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, सरचिटणीस श्रीकांत कदम, ॲडव्होकेट वैभव कुटरे आदी उपस्थित होते। समितीने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून मराठी विषय तातडीने के-सेट 2025 मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, व्हॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव।